11 ते 17 फेब्रुवारी 2026 चे भविष्य भाकीत. केंद्र व राज्य मंत्रिमंडळांमध्ये मोठ्या बदलांचा काळ. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, जन्मतारीख 18 ऑक्टोबर 1963. अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर सुनेत्राताई पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. केवळ अजितदादांच्या पत्नी म्हणून त्यांना उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने त्यांच्या पत्रिकेतील ग्रहस्थितीचा विचार करता पत्रिकेतील बलवान ग्रह योगही या पदावर बसवण्यासाठी उपयुक्त ठरले आहे. पत्रिकेत रवी हा वर्गोत्तम असून स्वराशीतील शुक्रामुळे नीचभंग राजयोग हा तयार झाला आहे. राशी कुंडलीत दशमेश चंद्र, लग्न राशी स्वामी शुक्राने युक्त असून राजयोगकारक शनी केंद्रस्थानी स्वराशीत असल्यामुळे उच्चपद प्राप्त झाले आहे. तर दशम स्थानावर गुरुची दृष्टी असल्यामुळे राज्य सरकारमध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या पदावर नियुक्ती झाली आहे. शपथविधीच्या पत्रिकेतील ग्रहयोगाचा विचार करता काही काळापुरते त्यांनी या पदाचा कार्यभार स्वीकारला असावा. पुढील काळात पक्षाध्यक्ष म्हणून कायम राहून उपमुख्यमंत्री पदावर दुसऱ्या नेत्याची वर्णी लागू शकते. चॅनलचे सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे. माहिती जाणून घेण्यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा. सप्ताहातील ग्रहयोगाचा विचार करता बुध, शुक्र, राहू यांच्या योगामुळे देशाच्या आर्थिक स्थितीमध्ये नकारात्मक बदल अनुभवास येतील. सोन्या चांदीच्या दरात आणखी घसरण होईल. शेअर मार्केटमधील पडझड ही चालू राहून निर्देशांक मोठ्या करेक्शनमुळे खालच्या पातळीवर राहील. याच योगामुळे चित्रपट कलावंत किंवा साहित्यिक, लेखक, पत्रकार यांच्यावर हल्ले होणे, यांचा अपघात, घातपात किंवा मृत्यूच्या घटना देखील या काळात संभवतात. राजकीय व्यक्तींचे अपघात, घातपात किंवा मृत्यूच्या घटना या काळातही अनुभवास येण्याची शक्यता राहील. पुढील काळात कुंभ या वायुवृत्तात राशीत ग्रहणे होणार असल्यामुळे वादळे, विमान दुर्घटना, हवेतील संसर्ग यांसारखे परिणाम अनुभवास येतील. याशिवाय हिमवादळे, अवकाळी पावसाने नुकसान होण्याची शक्यता राहील. शनी नेपच्यून यांच्या योगामुळे आत्महत्या किंवा अपहरण तसेच गूढ मृत्यूच्या घटना वाढण्याची शक्यता असून मोठ्या व्यक्तीच्या मृत्यूबाबत शंका उपस्थित होतील. राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता असून केंद्र व राज्य मंत्रिमंडळात मोठे बदल होतील. युती आघाडीमध्ये बिघाड होण्याची शक्यता असून नवीन व विचित्र समीकरणे सत्तेमध्ये येण्याची शक्यता राहील. जिल्हा परिषद निवडणुकांनंतर राज्याच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता राहील. आणखी एक गट राज्य सरकारमध्ये सामील होण्याची देखील शक्यता आहे. मंगळ आणि प्लुटो यांच्या योगामुळे इराण-अमेरिका युद्धाचे सावट आणखीच गडद होईल. रशिया युक्रेनमधील तणाव आणखी तीव्र होईल. पाकिस्तानकडून आगळीक झाल्यास भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर दिले जाईल. या योगामुळे दहशतवादी कारवाया किंवा स्फोटक घटना यांचा धोका देखील वाढणार आहे. तृतीयेतील रवी, मंगळ, बुध, शुक्र या ग्रहांच्या गर्दीमुळे कला, विज्ञान, साहित्य, खेळ या क्षेत्रातील दिग्गजांचा सन्मान होईल. मोठी पदवी आणि पुरस्कार जाहीर होतील. भारतीय खेळ व कलाकार यांना मोठे यश मिळेल. या योगामुळे देशातील उद्योगांना मोठी चालना मिळेल. उद्योगधंद्यांसाठी अनुकूल वातावरण निर्माण होईल. परदेशातील उद्योगांना सवलती जाहीर होतील. परदेशी कंपन्यांचे महत्त्वपूर्ण करार होतील. याच योगामुळे लेखक, साहित्यिक, पत्रकार, प्रसारमाध्यमातील मान्यवरांचा देखील गौरव होईल. शनी आणि नेपच्यून यांच्या योगामुळे या काळात उष्णता वाढून अवकाळी पावसाची शक्यता राहील. तर उत्तर भारतात मोठी बर्फवृष्टी संभवते. हवेमध्ये आर्द्रता राहील. खराब हवामानामुळे दळणवळण, वाहतूक, विमानसेवा, रेल्वे प्रवास विस्कळीत होण्याची शक्यता आहे. याच काळात काही विचित्र साथीचे रोग पसरण्याची देखील शक्यता आहे. काही देशांमध्ये बर्फवृष्टी, अतिवृष्टी, सुनामी यांसारख्या घटना संभवतात. या योगामुळे आत्महत्येच्या घटनांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता राहील. मंगळ आणि प्लुटो योगामुळे या काळात खून, हिंसाचार, हाणामारीच्या घटना अनुभवास येतील. जिल्हा परिषद निवडणुका, निकाल व त्यानंतर होणारी महापौर, सभापती पदे, स्वीकृत सदस्य यांच्या निवडीवरून मोठे वादविवाद होतील. दोन पक्षांमधील कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीचे प्रसंग अनुभवास येतील. दशमातील सिंह राशीतील केतूमुळे काही देशात सत्तांतर होईल. प्रमुख पदावरील व्यक्तींना हटवले जाईल. ते उच्च पदावरील व्यक्तींचे देखील राजीनामे दिले जाण्याची देखील शक्यता आहे.
अष्टमातील गुरुमुळे लेखक, साहित्यिक, कला, खेळ, धार्मिक, सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मृत्यूच्या घटना या काळात संभवतात. शेअर मार्केटमध्ये गोंधळाची स्थिती राहणार असून मोठे करेक्शन झाल्यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान संभवते. महागाईमध्ये मोठी वाढ होऊन सोन्या चांदीचे भाव आणखीनच वाढण्याची शक्यता राहील. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची भविष्य विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.